सध्या लातूर शहरामध्ये जिकडे पाहावं तिकडे फक्त भ्रष्टाचारच चालू आहे। परंतु या लातूर शहराचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, या लातूर शहरावर होणारा अन्याय, अत्याचार आणि लातूर शहरातली जनता किती भ्रष्टाचाराखाली रगडली जात आहे या गोष्टीकडे अमित भैयाला लक्ष देण्यासाठी कसलाही वेळ नाही। फक्त लातूर शहरच नव्हे तर ग्रामीण विभागामध्ये जो अन्न पुरवठा, तांदूळ आणि गहू, जे गोरगरीब कामगार वर्ग मजूर आहे त्यांना हे सरकारचं फ्रीमध्ये अन्न आहे। एका जर व्यक्तीला 20 किलो अन्न जात असेल तर त्याच्या मागे 5 किलो अन्न हे लोक गहू आणि तांदूळ कमी देत आहेत। मग हे जर या जे स्वतः टोपी नाही तर समोरच्या गिरायकाला टोपीवर टोपी घालत आहेत, गहू आणि तांदळाचा मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करून या गोरगरिबांच्या मिळत्या अन्नावर सुद्धा पाय देत आहेत। या लातूर शहराचे जे मेन अधिकारी आहेत, अन्न पुरवठा अधिकारी, त्यांना समस्त या कामगार मजूर जनतेच्या वतीने मी विनंती करत आहे की जे गहू आणि तांदूळ तुम्ही पुरवून या लोकांपर्यंत पोहोचत आहेत, परंतु ते माल या लोकांपर्यंत पोहोचतच नाही। या मेन पुरवठा जे अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीचा सर्वे करावा आणि ज्या ज्या ठिकाणी मालाची विक्री होत आहे, माल जनतेपर्यंत गरिबापर्यंत पोहोचतच नाही, जिथं विकला जात आहे त्या प्रत्येकाच्या दुकानावर ते जे गहू आणि तांदळाचे दुकान आहे ते सील करण्यात यावे। जर जनतेला व्यवस्थित गहू आणि तांदळाचा पुरवठा नाही झाला, त्याची विक्री बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। जर असं नाही झालं तर येत्या काही दिवसामध्ये समस्त लातूरमधील महिला ज्या लातूरमधील समस्त महिला आहेत, या महिलांच्या आणि गोरगरिबाच्या वतीने जे अन्न पुरवठा अधिकारी आहेत यांच्या ऑफिसवर मोठ्या प्रमाणामध्ये तांदूळ आणि जे गहू आहे, राशन दुकानदार यांच्या विरोधामध्ये आंदोलन, मोर्चा करण्यात येईल। या गोष्टीची खबरदारी अन्न पुरवठा अधिकाऱ्याने घ्यायची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।